सो रोहित शर्मा अँड विराट कोहली द लास्ट जनरेशन टू एन्जॉय द क्रिकेट. जे असेल त्यांचं बॅटिंग आपण एन्जॉय करायला. रोहित शर्माची बॅटिंग म्हणजे किशोर कुमारचं गाणं नाही. वा वा. आपल्यासाठी म्हणजे आपण जे जनरेशन जेव्हा आपण चाइल्डहुड मेमरीज आहेत आपल्या की आपण जसं मोठं होत आलं रोहित शर्मा विराट कोहली या लोकांनाच बघून मोठं होत आलं तर आपल्यासाठी तो एक जेव्हा ते रिटायर होतील सगळ्या फॉर्मॅटमधून तेव्हा ते त्रासदायक असेलच पण तो एक नॉस्टॅल्जी असेल की बाबा किती वेळ अजून यांना बघायला भेटेल बॅटिंग करताना क्रिकेट खेळताना. त्यांनी त्यांचं कॅरेक्टर डेव्हलप केलं. सो रोहित शर्मा अँड विराट कोहली द लास्ट जनरेशन टू एन्जॉय द क्रिकेट. जे असेल त्यांचं बॅटिंग आपण एन्जॉय करायला. रोहित शर्माची बॅटिंग म्हणजे किशोर कुमारचं गाणं नाही. वा वा. बॅटिंग तर एन्जॉय केले पण 2023च्या वर्ल्ड कपला त्यानं जो कॅरेक्टर बनवलं होतं की मी पहिल्या बॉलपासून टेक ऑन करणारा बॉलरला मग तो लेफ्टी असो रायटी असो मग कोणता पण खतरनाक बॉलर असो ते वर्ल्डचा त्यावेळेस तो त्या बॉलरला टेक ऑन करायचा आणि त्यांनी 2023च्या वर्ल्ड कपला धरलं होतं. हेचा रिझल्ट आपण फायनल पर्यंत पण सुद्धा बघितलं होतं पण फायनलला थोडी गडबड झाली पण पूर्ण वर्ल्ड कप तुम्ही जर त्या रोहित शर्माची बॅटिंग जर बघितली नो डाऊट विराट कोहलीनं सेंचुरी मारली त्यानं ते गॉडचं त्यांना रेकॉर्ड म्हणला द ग्रेट सेमीफायनल मध्ये द ग्रेट सचिन तेंडुलकरचा. पण जी स्टार्टिंग जी विकनेस राहिलेलं आहे त्यानं स्वतःहून जे घेत का की नाही मी आउट तर आउट पण मी चांगली अशी सुरुवात करणार की माझं आउट होऊन जाईल जेव्हा माझा ह्याचा रन रेट 7 ते 8 असेल भले मी पॉवर प्ले मध्ये आउट होऊन जाईल 10 ओव्हरमध्ये पण माझ्या बोर्डला रन 100 यायचे असतील. त्यामुळे येणार जो समोरचा बॅट्समन आहे त्याच्याजवळ हा प्रेशर नसतं ना की मला 100चा स्ट्राईक रेट नाही 150चा स्ट्राईक रेट नाही खेळायचं. त्याच्याजवळ डोकं रिलीफ करून म्हणजे डोकं शांत ठेवून तो त्याचा नॅचरल गेम खेळू शकतो आणि तो इनिंग बिल्ड करून एक मोठा स्कोर करू शकत होता. पण त्याचा पाया भरण्याचं काम रोहित शर्मा करत होता. ते 2023च्या वर्ल्ड कपमध्ये एकदम काय बोलतात ना इव्हन ते सेमीफायनलमध्ये स्टेप आउट करून 6 मारायचा सर्वात बघण्यासारखं होतं. ते रोहित शर्माची पहिली म्हणजे इमेज होती की स्टार्टिंगला जर तो 10 ओव्हर 7 ओव्हर राहिला तर पूर्ण इनिंग्स वगैरे. 2019च्या वर्ल्ड कपला त्यांनी तेच केलेलं मोठे 5 सेंचुरीज त्यांनी मारल्या होत्या.